दुर्गापुरातील बेंडले यांच्या मोक्या जागेवर अनेकांनी अतिक्रमण केले। अतिक्रमणधारक हटण्यास तयार नसल्याने बेंडले न्यायालयात गेले। न्यायालयाने त्यांच्या बाजूने निर्णय दिला। त्यानंतर पोलीस बंदोबस्तात गुरुवारी अतिक्रमण हटविण्यात आले। पक्की घरे पाडण्यात येत असल्याच्या पार्श्वभूमीवर अतिक्रमणधारकांनी त्याला विरोध केला होता। मात्र न्यायालयाच्या निर्णयापुढे त्यांचे काहीच चालले नाही। दुर्गापुरात बेंडले यांची मोठी जागा आहे। मोकळ्या असलेल्या या जागेवर हळूहळू अनेकांनी अतिक्रमण केले। जवळपास 40 ते 50 घरे या जागेवर आहेत। अतिक्रमण हटविण्याबाबत बेंडले यांनी कित्येकदा प्रयत्न केले। जिल्हा प्रशासन, ग्रामपंचायतीकडे ते गेले व हटविण्याबाबत निवेदनही दिले होते। मात्र राजकीय नेत्यांच्या दबावामुळे अतिक्रमण हटविण्यात आले नाही। त्यामुळे बेंडले न्यायालयात गेले। गेल्या काही वर्षांपासून हे प्रकरण न्यायालयात होते। गुरुवारी न्यायालयाने बेंडले यांच्या जागेवर असलेले अतिक्रमण हटविण्याचे निर्देश दिले। त्यानंतर पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण हटविण्यात आले। प्रारंभी पक्की घरे तोडण्यास अनेकांनी विरोध दर्शविला। आम्ही 35 साल झाली इथं राहत आहोत आणि बेंडलेचे वडील होते 10,000 रुपये घेऊन इथं खाली जागेवर आम्हाला बसवला आणि आता 35 सालामध्ये आम्हाला त्यांनी कसे काय केलं उठे नाही म्हणून काय नाही नोटीस वगैरे काय नाही दिलं, आमचं घर पाडलं। आम्ही याचा केस हारलो आणि नागपूरला अपील केलो। नागपूरला केस चालू असताना ते बिलीपनं आम्हाला आदेश नाही दाखवल्याने जबरदस्तीने बेंडल्याने पोलिसांनी आणि सरकारने पुरं आमचं घर तोडण्यात आला, सामानही नाही काढू दिला। आम्ही वेळ मागला तर आम्ही 10ला म्हणलो, 11ला आलो तर काऊन नाही काढला म्हणून पुरं आमचं सामान तोडताड केला। आमचे सगळे लोक गरीब लोक रस्त्यावर येऊन आहेत। आमचा ऑर्डर तर दाखवायला पाहिजेत होता की नाही? मग जर त्यांनी केस केला तर आम्हाला ऑर्डर पाहिजेत होता ना। मग ऑर्डरचेच प्रमाणे तोडायला पाहिजेत होते आमचे घर। ऑर्डर नसताना कसे काय तोडला? मग हे सरकार कशी काय भ्रष्टाचार आहे? मतदानाला सगळेच येतात आणि गरीब लोकांची मदत करायला काऊन नाही आहे? मला नोटीस नाही पाहिजे नाही, आमच्या बिगर नोटीसला घर तोडलं, आमच्यासाठी नाही सरकार। या बेंडलेला हे जर जागा उठवायची होती तर याचा जेव्हा छोटे छोटे झोपड्या होत्या तेव्हाच उठवायला पाहिजे होतं। म्हणजे गरीबाले तेवढा अफसोस वाटला नसता। अगर झोपडे उठवले असताना याच्या आधी तर अफसोस वाटला नसता। आज गरीब लोक आहे ना आपल्या घामातून घाम पोटाले मारू मारू पैसा जमा करून आज झोपडीचं थोडं सिमेंटचं विटाचं केलं। आज ते तेवढं वैभव सोडत आहे। ते खरंच या लोकांचा हा बेंडले घेऊन कोठी जाणार आहे? मला हेच त्या बेंडल्यासन बोलायचं होतं की तुम्ही एवढा पाप एवढं हे करून कोठी जात आहे त्याले आखरी शेवटी मरातच आहे ना। एवढ्या लोकांचा पाप घेऊन म्हणा त्याचे पोटे पाटे सगळं त्याचं नामनिशाण मिटाल। मात्र न्यायालयाच्या निर्णयापुढे त्यांनाही हार मानावी लागली।